आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भागू हा डब्बा घेऊन जा। उपाशी राहू नको, एवढ्या कष्टाने बनवून दिलंय तुला। राजू ताई, आता मी उपाशी राहूच नाही शकत। काल मला भूक लागली म्हणून मी पुड्याचा डब्बा खाल्ला। त्याच्या आईनं असलं भारी जेवण बनवलेलं ना, शाळेत ते सांगायची बघ, घरातल्या स्वयंपाकावर न बनवणाऱ्या बाईचा स्वभाव कळतो। मला ते एकदम खरं वाटलं। त्यांच्या हातचं खाऊन असं वाटलं की त्या किती प्रेमळ असतील। अरे वा, अन्नदाता सुखी भव। भागू, जेव्हा आपल्याला असं वाटतं ना, तेव्हा लगेच त्या माणसाला जाऊन भेटायचं आणि त्याला मनापासून थँक्यू म्हणायचं। पण पुढच्या वेळी जाताना आपल्या घरातलं काहीतरी घेऊन जा। हा, हे कसलं भारी आहे राजू ताई। आपल्या घरचं काहीतरी घेऊन गेले ना की त्यांनी बनवलेला डबा खायला पण मला काय वाटणार नाही। नक्की जाईल। ए भाग्या, आले, बाय बाय बाय, नीट जा। सूर्या, किती छान नाती जोडलीस तू जोडलेली नाती बघून ना मला कधी कधी तुझा हेवाच वाटतो बघ। अगं नाती काय ठरवून जोडतो का माणूस? अरे हो, पण न ठरवता तरी कुठे जोडतात नाती। हे बघ, आपण प्रेम केलं ना की प्रेम मिळतं तोच। मी कोणालाच फरक समजत नाही। मी प्रत्येकाला आपलं समजूनच जीव लावतो। त्यांना पण मी घरातला वाटायला लागतो, ते पण मला जीव लावतात। माझी माणसंच माझी संपत्ती आहे बघ। त्यामुळं मी सगळ्यात श्रीमंत माणूस आहे ना? ए भाग्या, अगं थांब, तू कुठं चालली? झेरॉक्स काढायला चालले, पण तू असं मागे का आलाय? माग? नाही नाही, काढ जरा। काय कुठं काय? मग तू असं मागे मागे काय येतोय? जा की इथनं। असं कसं जाऊ? राजून धनू सोबत काय झालं माहितीये ना तुला? ते काय नाही, तू जिथं जाणार तिथं मी येणार। पुढ्या वेड्यासारखं नको करू, माझ्या मैत्रिणी आहेत की सोबत। तू माझं असं बॉडीगार्ड असल्यासारखं मागं मागं करणार आहे का? आणि तसं पण दादाने तुला फक्त घेऊन जायला आणि सोडायला सांगितलं। प्रत्येक ठिकाणी माझ्या मागं मागं यायला नाही सांगितलं। ए भाग्या, तुझ्या दादाने काय सांगितलं आणि काय नाही सांगितलं ना, हे माझ्या दिमाग मध्ये एकदम फिट आहे। तू नको सांगू। ठीक आहे, मग मी पण इथं नाही जाणार। हा ठीक आहे, मग मी पण इथनं कुठं नाही जाणार। लय शहाणपणा करू नको। मला झेरॉक्स काढायचे, माझ्या अभ्यासाचं नुकसान होईल। मला जाऊ दे की एकटीला। अगं भाग्य, अभ्यास जसं तुझं काम आहे ना, तसं हे माझं काम आहे। आणि तुला जर अडचण होत असेल ना, तर तू जा वर्गात आणि अभ्यास करत बस, म्हणजे तुझं काम होईल। आणि हे पेपर मला दे, मी झेरॉक्स आणतो, म्हणजे माझं पण काम होईल। ठीक आहे, धर. हे सगळं तूच कर। ह्या प्रत्येक कॉपीचं आहे ना 2 झेरॉक्स आण, कळालं? एवढं सोपं होतं, उगाच चिडली की नाही ती? अरे या 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 जावई बापू, बसा बसा बसा। कसं काय अचानक येणं केलं? तेजूसाठी बेसनाच्या वड्या बनवल्यात, ते द्यायला आलो होतो। वा 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 वा, त्यांच्या निमित्तानं आमच्या मेजवान्या चालल्यात। थांबा थांबा थांबा, सुनबाई, सुनबाई बघा कोण आले। दादा, तू आलास पण? वय, हे डबा धर, ह्याच्यात वड्यात, तू खा आणि सगळ्यांना दे। दे नाही, जास्त वेळ लावून चालायचं नाही, आत्ताच द्या। बरं दादा, तू बस, मी चहा करते। एवढी भारी चव कोणाची आजची? अहो राजूनं बनवलेत, करत असते काहीतरी बसल्या बसल्या। काहीतरी नाही, अहो स्वयंपाक म्हणजे कला आहे। वाटेल त्याचं काम नाही ते, ना आपल्यासारख्याला तर जमायचंच नाही। आपण फक्त हे असलं चांगलं चुरलं खायच्या कामाचे। खरंय, राजून तेजू लय चांगले स्वयंपाक बनवतात। नाही, तुमच्या सगळ्याच बहिणी लय गुणी आहेत। राजू त्यात उजवी, हा लय गुणी आहे लेकरू, आणि धडपडी बी आहे। गाडी, तिच्याबद्दल जरा बोलायचंय तुमच्याशी। बोला की। काल शशिकांत सरनोबत आले होते घरी। शशिकांत सरनोबत तुमच्या घरी अचानक? वय, त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या भावाचं म्हणजे प्रसादचं लग्न राजूबरोबर करायचंय त्यांना।
तुमचं काय म्हणणं आहे? मला ते घर अजिबात पसंत नाही. हेच बोललो आम्ही त्यांना, ऐकायचंच नाही. नको तेच केलं. काय करावं या माणसाचा आता? जावई बापू तुम्हाला सांगतो, ते आमच्याकडे आधीच आले होते. तेव्हाच त्याला म्हणलो, या लग्नाचा विचार तुम्ही डोक्यातनं काढून टाका. आमचे जावई बापू लय परखड विचारायचे, ते त्यांची बहीण काही तुमच्या घरात देणार नाहीत. आम्हाला माहिती आहे ना मागे जे काय प्रकार झाले तेव्हापासून तुम्ही तुमची बहीण त्यांच्या घरात देण्याचा विचार बी करणार नाही. बोललो होतो त्यांना, तरी बी आले घरी. जाऊ दे, मी त्यांना या बाबतीत स्पष्ट सांगितलं आणि परत घरी येऊ नका म्हणलं मी त्यांना. हे बघा, त्यांच्याबरोबर काहीच बोलायची इच्छा नाही माझी आता. जावई बापू ज्या गावात जायचं नाही त्या गावाच्या इष्टीत कशाला बसायचं वगैरे? हा, तुम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे. आम्ही आहे तुमच्या पाठीस, तुम्ही काय बी काळजी करू नका. अरे आमच्या पोरी काय रस्त्यावर पडला काय? तेच म्हणलं मी त्यांना. हा, मग बरं जाऊ द्या, मला जे वाटतंय तेच तुम्हाला वाटते, ऐकून बरं वाटलं मला. चल येतो. नाही 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 नाही, बसा बसा. सुनबाई चहा घेऊन येत आहे. होणारे मामा आणि होणारे आजोबा जोडून पिऊ चहा. नमस्कार. आजचं राजश्री मसाल्याचं प्रोडक्ट आहे गोडा मसाला. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की ह्या मसाल्यामध्ये असं खास काय आहे? मी सांगते की देवा देवा, तू आतापर्यंत मला सगळ्या गोष्टीत लय यश दिलंयस. आणि तू पाठीशी असलास ना की सगळंच भारी होतं बघ. तू पाठीशी आहेस यासाठी तुझे लय 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 आभार. राजू, काय ग एवढी खुश का दिसते? झालंय काय? वहिनी हळू. अगं आपले 2 दिवसात सगळे मसाले विकले गेले माहितीये का? काहीच उरलं नाही आपल्याकडे. अजून ऑर्डर येतातच आहेत. मी एक काम करते, आता माझ्याकडचे सगळे मसाले संपले, सामान मागवून घेते आणि पटकन पुढचे मसाले बनवते. राजू अगं, ही तर खूप छान गोष्ट आहे. हो ना? अगं वहिनी, एकूण एक पाकिट विकलं गेले. मसाला म्हणू नको, गोडा मसाला म्हणू नको, हळद म्हणू नको, पापड सगळं विकलं गेले. लय ऑर्डर यायला. तुला दाखवू का? चल तुला दाखव. अगं थांब थांब. ऑर्डर्स येत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे, पण या सगळ्यांना ऑनलाईन ऑर्डर्स आहेत. हो, म्हणजे त्यांच्याकडनं ज्यांना आपण ओळखतही नाही ना, त्यामुळे त्यांच्याकडनं ऍडव्हान्स घेणं हे गरजेचं आहे. बरं, हे सगळं जरी झालं ना तरी डिलिव्हरी कुठे पाठवायची हे पण बघायला हवं की नाही? हा. काय होतं ना, लोक ऑर्डर्स करतात पण मग ऐन वेळेला कॅन्सलही करतात. पण या सगळ्यामध्ये आपलं नुकसान होतं ना. त्यामुळे जे काही करशील ते नीट प्लॅनिंगने करशील. आम्ही आहे ना. अवसरनोबत असताना तुमचं कसलं बी नुकसान होऊन देणार नाही आम्ही. सत्यजितराव, हे बघा राजश्री मॅडम, तुमच्या समध्या मालाचे पैसे आहेत ते ऍडव्हान्स का बिडव्हान्स नाही, समधी रोख रक्कम देणार आणि तुमचा समधा माल घेऊन जाणार.